मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग दारू नाही. मला मान्य आहे की मी अमेरिकेतून आई वडिलांना फोन करत नव्हतो, पण याचा अर्थ असा होत नाही ना की ते मला रिप्लेस करतील. एकांच्याशी कुठली गोष्ट आहे ग जी ही मुलं हिरावून घेतील? तुम्ही काका आणि तुम्ही दोघं त्याच्यापासून खूप लांब गेलायत असं वाटतंय त्याला. मुलांमुळे अमेरिकेहून परत आल्यापासून त्याला सारखं असं वाटतं की तुम्ही राघव, विनय आणि सुमितला जास्त महत्व देता, त्याच्यात जास्त गुंतलाय. प्रत्येक वेळेला तुम्ही मुलांची बाजू घेतलीये. त्याच्या बिझनेस मध्ये इंटरेस्ट दाखवत नाही. काकू मी एक सांगू का, श्रीकांतचं ना खरंच खूप प्रेम आहे तुमच्यावर. आपले आई बाबा आपल्यापेक्षा आपल्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंना जास्त महत्व देत आहेत. ह्याचा त्रास होतोय त्याला आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतंय की तो खूप दूर गेलाय तुमच्यापासून आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं. तू जेवत का नाही आहेस रे? लहानपणापासून आम्ही शिकवलेल्या सगळ्या गोष्टी विसरायचं ठरवलंस का तू? आणि त्या अन्नावर कसला राग काढतोस रे? आता स्वतः केलेल्या चुकीबद्दल स्वतःला शिक्षा करून घ्यायची म्हणून उपोषण वगैरे करत असशील तसं सांग की त्या दोघींच्या जीवाला घोर तरी लागून राहणार नाही. अरे कुणाशी बोलतोय मी? लहान नाही हो मी आता सारखं माझ्यावरती ओरडायला. माझं काय करायचं आणि काय करायचं नाही हे मी ठरवेन. आणि तुम्हाला माझ्या चांगल्या वाईटाची चिंता आहे असं प्लीज दाखवू नका बाबा. तुम्हाला किती काळजी आहे ना माझी ते पाहिलं मी. आवाज कमी कर आणि शांतपणे जेवायला चल. या घरात अन्न वाया गेलेलं मला चालणार नाही. भूक नाहीये मला आणि भूक लागली की जेवेन मी. त्याकरता तुम्ही त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही. हा असे आणि जेवण वाचून तुमचा फायदाच करतो की मी. ते कमवत नाही तर नाही, किमान खर्च वाचवतो म्हणून तरी कौतुक करा. उपाशी राहण्याचं कौतुक बा. तुला वादच घालायचं असेल तर नंतर घालूया आपण. किमान वाद घालण्यासाठी पोटात अन्न जाऊन एनर्जी येऊ दे नाही का तुझ्या? हा जेवल्यानंतर घालू आपण वाद. सध्या आपण दोघं जीव. चल ये माझ्या. प्लीज तुम्ही उगीच खोटी काळजी दाखवू नका. त्यापेक्षा ते तुमचे सुमित, विनय, राघव जेवलेत का बघा, त्यांची काळजी करा. माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तुम्हीच सांगा यार आता किती सहन करायचं आणि समजवायचं तरी किती हिला. काय ऐकूनच गेला तयार नाही. दुपारी ना सूर्य पण इतका तापत नसेल जेवढं हिचं डोकं सतत माझ्यावर तापलेलं असतं. अरे ते माहिती आहे आम्हाला, पण तू नेमका मगाचचा प्रश्न का विचारलास ते सांग. मी नाही रे विचारला बाबा प्रश्न. तुम्ही डोंट लाय. तूच मगाशी विचारलंस ना की तुम्ही सांगा की माझ्यासाठी मित्र इम्पॉर्टंट आहेत की सौम्य. नाही नाही, हा प्रश्न मी तुम्हाला विचारत नाहीये. हा प्रश्न सौम्यानी मला विचारलाय. जेन्युअनली प्रयत्न करतोय. समजूतच पटायला तयार नाही यार. आपण आपल्या नात्याचा पुन्हा नव्याने विचार करायला हवा. तू ठरव, तुझ्याकरता मित्र महत्वाचे की गर्लफ्रेंड असं मला म्हणाल. काय उत्तर देणार यार यावर? ऑफकोर्स तूच महत्वाची आहेस.
अरे असंच सांगायला हवं होतंस तू तिला. पण का? ते का ना, मित्र आणि गर्लफ्रेंड एकाच वेळेला महत्वाचे का असू शकत नाही? दोघांपैकी कोणाला तरी एकालाच का महत्व मिळायला हवं? मान्य, सौम्या मला अतिशय आवडते, पण तुम्ही सगळेजण ती भेटायच्या खूप आधीपासून माझ्या जवळचे आहात. मग याच्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये महत्वाचं कोण, हा प्रश्नच कुठे येतो? करेक्ट आहे सुमे, तू करेक्ट आहेस. असं पाहायला गेलं ना तर तुझ्या आयुष्यातली माझी जागा कधीच कोणी घेऊ शकत नाही. बेस्ट फ्रेंड आहेस यार तू माझा. हे आत्ता म्हणालास ना सौम्या सगळ्यात जास्त महत्वाची आहे म्हणून? काय बोलतोय? हे भगवान. ओके, 1 सेकंड, लेट मी एक्सप्लेन. 1 मिनिट. हे बघ सुमित, प्रत्येकाच्या आयुष्यात फ्रेंड्स आणि गर्लफ्रेंड यांची एक जागा असते. नाही फ्रेंड्स गर्लफ्रेंडला रिप्लेस करू शकतात, ना गर्लफ्रेंड फ्रेंड्सला. करेक्ट आहे. मित्रांना त्यांच्या जागी ठेवायचं आणि गर्लफ्रेंडला तिच्या जागी. कुणाची जागा बदलायची नाही आणि एकमेकांना आपल्या मनातल्या त्यांच्या जागा कळू द्यायच्या नाही. एक्झॅक्टली. गर्लफ्रेंडला तिची स्पेस द्यायची, पण फ्रेंड्सला सोडायचं नाही. फ्रेंड्सला त्यांचा वेळ द्यायचा, पण गर्लफ्रेंडला दुखवायचं नाही. मित्रांना कधीच गर्लफ्रेंडशी कम्पेअर करायचं नाही आणि गर्लफ्रेंडला कधी मित्र जास्त महत्वाचे आहेत हे भासवायचं नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे गर्लफ्रेंडला हे फील करून द्यायचं की तीच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पण सुमित, मित्रांना सोडायचं नाही हा. इन शॉर्ट, दोघंही आपापल्या ठिकाणी महत्वाचे असतात. कोणा एकासाठी दुसऱ्याला सोडणं चुकीचं आहे सुमित. मगाशी मी काय म्हणत होतो, तुम्ही काय वेगळं सांगताय? तेच बोलून कन्फ्यूज करताय फक्त मला. सुम्या, मी हे तुला सांगतोय, तू जाऊन तिला सांगू नकोस. कुल, तू तिला असं सांग की तुझ्या आयुष्यात तुझ्या मित्रांपेक्षाही ती जास्त महत्वाची आहे. तीच तुझं सर्वस्व आहे. मित्र काय येतील जातील रे, पण तुझ्या आयुष्यातली तिची जागा कधीच कोणी रिप्लेस करू शकत नाही. गर्लफ्रेंडलाही असं ऐकायला आवडतं, तेव्हा तू तिला असंच सांग. आणि तुला आम्हाला काही सांगण्याची गरजच नाहीये. तुझ्या आयुष्यात आम्ही किती महत्वाचे आहोत हे आम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना सुम्या. पण सुमित, जरा केअरफुलीच हा. हे बघ, फ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यामध्ये ना सतत तारेवरची कसरत चालू असते. या कसरतीत जर तू एका साईडला झुकलास तर तुझा बॅलन्स गेलाच समज. हे बघ, जर तू आमच्या साईडला पडलास तर आम्ही आहोत ना तुला सांभाळायला. पण जर दुसरीकडे पडलास तर इट विल बी व्हेरी डेंजरस फॉर यू. मग तुझं काय खरं नाही. तुम्ही काय मला धीर देताय, पर्याय सुचवताय का माझा कॉन्फिडन्स घालवताय? काहीतरी नीट सांगा यार. अगोदरच विचार करून करून माझं डोकं फिरायची वेळ आली. मला असं वाटतं तू आत्ता काहीच विचार करू नकोस. तिला जाऊन सरळ सांग की तू माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची आहेस आणि भांडण मिटवून टाक. कारण विचार करण्यात वेळ घालवशील आणि विचार करेपर्यंत ती निघून गेलेली असायची. एक लक्षात ठेव, मुली कधीच आपली वाट बघत थांबून राहत नाही. त्यामुळे प्लीज लवकर निर्णय घे. हा, गुड मॉर्निंग काव्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काव्या. गुड मॉर्निंग. व्हाट्स अप? हाय काव्या, गती. गुड मॉर्निंग. एवढी एनर्जी कुठं आली? ही सगळी कमाल शाल्मलीची. तुला माहितीये, तिने एक नवीन पेस्ट्री इन्व्हेंट केली. ती खाताच जी सर्कल एनर्जी डोक्यात जाते. सर्कल माणूस एकदम फ्रेश. आर यू सिरियस? हो, आणि ती पेस्ट्री आम्ही स्पेशली तुझ्यासाठी बनवली आहे.
तेच काय आण दे तिला. तुला माहिती इतकी टेस्टी ना पेस्ट्री, अख्खी पेस्ट्री मीच खाणार होतो पण तेवढ्यात शाल्मलीला तू दिसलीस. यू आर सो लकी. हो बेबी, आय लव्ह यू सो मच. तुला माहितीये का मला एनर्जीची अत्यंत गरज होती. गुड गुड, खा 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 खा. पण हा टूथपेस्ट. ऐक ना काव्या ऐक ना ऐक ना. बघ जाऊन आधी ना तोंड धुवून घे, नाही तर अख्ख्या तोंडाला फेस येईल. मला सहन पण होत नाही यार. गाईज आर मॅड यार. लीव. ऐक बेबी, यू आर सो स्मार्ट. हे वेड्या, हे तर आपलं पहिलं टार्गेट होतं जे आपण अचीव केलंय. पण आपला टार्गेटपणा सिद्ध करण्यासाठी हे एकच टार्गेट पुरेसं नाहीये. सो आपल्याला आपला टार्गेटपणा सिद्ध करण्यासाठी आणखी टार्गेट शोधायची आहेत. आणखी बकरे. पास. आता एकच विषय, एकच ध्यास, एकच टार्गेट. मिशन एप्रिल फूल. यार, हल्ली नोकरी शोधणं म्हणजे मुंबईत बिन खड्ड्यांचे रस्ते शोधून दाखवणं इतकं अवघड झालंय. प्लंबर पाहिजे. तुम्हाला आठवत आहे एकदा किचनचा नळ गळत होता, मी तो कसा नीट केला होता. मला जमू शकतं. तू नीट केलेलास? तुझ्या माहितीसाठी सांगतो, तू नीट करतोयस असं आम्हाला दाखवत होतास. जे उपद्व्याप केलेस ना ते नळ हातात आला होता डायरेक्ट. पण नंतर गळती थांबली ना. हा, ते मी प्लंबरला बोलावून नवीन नळ बसवून घेतला म्हणून. हल्ली टॅलेंट दाखवायला ना स्कोपच नाही. टॅलेंट हे टॅलेंट. अरे तुला ज्यातलं काही माहिती नाही तिथे कशाला टॅलेंट दाखवायला जातो. त्यापेक्षा तुला जे जमतं, जे शिकलायस त्यावर फोकस कर. तो जॉब बघ. एक्झॅक्ट. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा जॉब मिळत नाही म्हणून हे चाललंय ना. का कुणीच आजारी पडत नाहीये का? का कुठल्या कंपनीची औषधं विकली जात नाहीये? कोणाकडेच ओपनिंग नाहीये. हे जर घडत असतं तर मी इतके दिवस घरी बसलो असतो का? न्यूजपेपर मध्ये जॉब सर्च करण्यापेक्षा ना ऑनलाईन रेझ्युमे अपलोड कर. तेही करून झालंय माझं. अरे मागच्या काही महिन्यांमध्ये माझा रेझ्युमे मार्केटमध्ये इतका फिरलाय की आता रेझ्युमे सेंड न करता मला मेल येतात कंपनीजचे की प्लीज आम्हाला रेझ्युमे फॉरवर्ड करू नका, आम्ही तुम्हाला ओळखतो, वेकन्सी निघाली की आम्ही तुम्हाला कळवू. म्हणजे थोडक्यात तुला तुझ्या फील्डमध्ये जॉब मिळणं अवघड आहे. हो ना, म्हणून तर आता दुसरीकडे जॉब शोधतोय ना. वॉच. म्हणजे तू आता जॉब करता फील्ड बदलणार? येडे आहे. फेरीवाले कसे सीझन नुसार धंदा करतात, तसं मी आता सीझन नुसार जॉब करणार. म्हणजे आता मिळेल ती नोकरी पकडणार. एकदा पावसाळा सुरू झाला ना की आमच्या फील्डचा सीझन येतो ना, तेव्हा एमआरचे खूप जॉब्स निघतात, तेव्हा लगेच आपल्या फील्डमध्ये परत यायचं. अबेने बघ काय पाठवलंय. टूथपेस्ट लावलेली पेस्ट्री खायला लावली काव्याला. तोंड बघ तिचं. ते टूथपेस्ट वाया घालवली, ते माझी संपली, मला उपयोगी पडली असती ना. विन्या, आज दात घासलेस ना? कुणाचा काय तर कुणाचा काय, इथे आम्ही एन्जॉय करतोय आणि तुला टूथपेस्टची पडली. माझी वापर जा. यार सुम्या, आज 1 एप्रिल आहे यार. आपण पण कुणाला तरी एप्रिल फुल करायला हवं. अरे हो.
प्लॅन हे पैसे. ए वेडा, असं खर्चायला पैसे देऊन नसतं रे एप्रिल फुल करायचं. ए वेड्या, तुला देत नाहीये रे. तुझे पैसे घालून काकांना भाडं दे या महिन्याचं. माझ्याकडे नाहीयेत पैसे आता, नंतर दिले तर चालेल का? हा ठीक आहे ना, आता आम्ही आमच्या पैशातून देतो भाडं. तुझ्याकडे आले की तू दे. गुड मॉर्निंग. तुला काय वाटलं की तू गुड मॉर्निंग केल्याने माझा दिवस चांगला जाईल? हा म्हणजे तुझं माहिती नाही, पण सकाळी सकाळी तुझा आवाज ऐकला की माझी सकाळ मस्त जाते. हे बघ सुमित, तुझं काय काम आहे ते सांग, नाहीतर मी फोन ठेवते. माझा वेळ वाया घालवू नकोस. बाय. ठेव. नाही खरंच ठेवूनच दे. काय म्हणालास? तुझं फोन ठेवणंच डिझर्व करतो मी. तर तू इतकं प्रेम करतेस माझ्यावर आणि मी कसा बघतो तुझ्याशी. मी तुझ्याशी खोटं बोलून राघवच्या बर्थडे पार्टीसाठी मुंबईत थांबलो. काय गरज होती मला हे सगळं करायचं? तुझ्यासारखी समजूतदार गर्लफ्रेंड असताना मी किती चुकीचा वागलो तुझ्याशी यार. वा, फायनली तू ऍक्सेप्ट केलंस. मला ना तुझ्याशी ओरड. नाही तू ओरड, मला हवं तेवढं ओरड. यार सौम्या, तू इतकं प्रेम करतेस माझ्याशी आणि त्या बदल्यात मी कसा वागतोय तुझ्याशी? हा, त्याला काय अर्थ आहे? आणि हे तू तरी का सहन करावंस? गृहीत धरायला लागलोय मी तुला. मला माहितीये, मला मान्य आहे की तू माझ्यावर जेवढा राग करतेस त्याच्यापेक्षा तुझं मन खूप मोठं आहे आणि तू मला लगेच माफही करशील. पण सौम्या, तुझ्या याच स्वभावाचा गैरफायदा घ्यायला लागलोय मी. सुमित, तुला तुझी चूक कळलीये ना. बस मला एवढंच हवंय रे तुझ्याकडून. तू फक्त भरभरून माझ्यावर प्रेम करावंस, मला वेळ द्यावा आणि खरं बोलावं. मला एवढंच हवंय रे तुझ्याकडून, बाकी काही नको. प्रॉमिस. प्रॉमिस. आता परत तुझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही. सौम्या, गेल्या काही दिवसांमध्ये तू माझ्याकरता किती महत्वाची आहेस याची मला फार स्ट्रॉंगली जाणीव झाली. आणि मला हेही माहिती आहे की तू माझ्यावर प्रेम करतेसच, पण आपल्या रिलेशनशिपची व्हॅल्यू मला कळावी म्हणून तू माझ्याशी मुद्दामून मांडत असतेस. हो ना? आय लव्ह यू. लव्ह यू टू. आज येतो तुला भेटायला ऑफिसमध्ये. नाही, नको. तिकडे नको. तिकडे अरे संजय असेल, त्यामुळे आपल्याला नीट बोलता नाही येणार. आपण एक काम करूयात, आपण कॅफेवर भेटूयात, चालेल? कॅफेवर नको यार, माझे मित्र असतील ना तिथे. असू देत ना. मग तू त्यांना सांग की आम्ही बोलतोय, आम्हाला प्रायव्हसी हवी आहे. एवढं तर तू सांगूच शकतो ना माझ्यासाठी. अरे का नाही करणार, ऑफकोर्स करेन. चालेल, मग आता काय कॅफेवरच भेटूयात संध्याकाळी. ठीक आहे, बाय. येस, बाय. लव्ह यू. तुझं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये येणार आहे. का? 1.5 मिनिटात उपमा संपवल्याबद्दल. श्रीकांत, तू उगाच माझी मस्करी करू नको. आणि तुला काय कळणार आहे 1.5 मिनिटाचं महत्व? तू सध्या नोकरी करत नाहीयेस ना, म्हणून तुला माहिती नाहीये. पण खूप डिफिकल्ट आहे अरे, माहितीये का? म्हणजे असं आतंकवादी असल्यासारखं फिलिंग येतं. सारखं फायरिंग होतं माहितीये का उशिरा पोचल्यानंतर, आणि मग अख्खा दिवस वाईट जातो यार. खूप प्रॉब्लेम होतो. एनिवे, चल बाय, मी निघते, मला खूप उशीर होतो. अरे संपव ना ग. नाही, उशीर झालाय. आजच्या स्पेशल दिवसासाठी तुला माझ्याकडून हे स्पेशल गिफ्ट. दिस इज फॉर यू. घे घे घे. आजचा स्पेशल दिवस तुझ्या आयुष्यात 1000 वेळा येऊ दे, आणि प्रत्येक वेळी तुला पहिलं विश करणारा मीच असू. आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हे स्माइल कर. हा, हे 1000 वोल्टचं स्माइल असंच कायम तुझ्या चेहऱ्यावर राहू दे. ऑल द बेस्ट. ओके, थँक्स राघव. पण हे सगळं कशाबद्दल आहे? तुला काय वाटलं? तू आम्हाला कुणाला सांगितलं नाहीस म्हणून आम्हाला कळणार नाहीये? हे बघ, हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं मोहतरमा. बाबा, राघव पासून कधीच कुठली गोष्ट लपून राहत नाही. तू काय बोलतोस ना राघव, मला काही कळत नाही. पण मला खूप उशीर होतो ऑफिसला जायला, सो मी निघते. ओके, एक सेकंड. काय फालतूगिरी लावली? हे बघ, हे बरोबर नाहीये.
आज एवढा स्पेशल दिवस आहे तुझ्या आयुष्यात आणि तू ऑफिसला चाललीस? ऑफिसला ऑफिसला राघव, तुला जो स्पेशल दिवस कळलाय ना तो सध्या तरी माझ्या ऑफिसमध्ये कोणालाच कळला नाहीये. सो मला ऑफिसला तर जावंच लागणार आहे आणि मी नाही गेले ना तर मला स्पेशल ट्रीट म्हणून जॉब वरनं काढून टाकतील. ओके, एनिवे थँक्स फॉर द गिफ्ट. मी चेक करते नंतर. बाय. प्लीज कर, प्लीज चेक कर. काका काका आहे 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 ओरडतोस कशाला? काय झालं रे बाबा? काही नाही. तुम्हाला ते काय? या महिन्याचं भाडं ऍडव्हान्स. अरे काय घाई असते रे तुम्हा लोकांना? हा? ते काय काल एका दिवसात घर काय सोडून चालला होतात, आता सुरू नाही झाला महिना तर पैसे काय घेऊन आला? तुम्हाला काय भीती वाटते काय की कोणीतरी घरातून काढेल तुम्हाला परत म्हणून? नाही नाही काका, मग? असं अजिबात नाहीये काही. तसं नाहीये तेच बरं आहे. अरे काल तो टेम्पो आणला, सामान, ती माणसं, खर्च झाला असेल तुमचा. तुम्ही काही काळजी करू नका, सध्या असू दे. नाही नाही काका, तसं तुम्ही काही घडूच दिलं नाहीये काका. तशी वेळच येऊ दिली नाहीये तुम्ही. प्लीज ठेवा, प्लीज ठेवा, प्लीज. बाय बाय काका. बाय.